नमो विष्णुपादाय कृष्णकृष्णाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। गुरु शिष्य परंपरा गण परम पूज्य राधानाथ स्वामी महाराज, एसी भक्ति वेदांत स्वामी प्रभुपाद, भक्ति सिद्धांत सरस्वती, गौर किशोर, भक्ति विनोद, बलदेव जगन्नाथ, विश्वनाथ, नरोत्तम, कृष्णदास, रघुनाथ जीव, रूप स्वरूप सनातन, श्री चैतन्य महाप्रभु, ईश्वरपुरी नित्यानंद अद्वैत, माधवेंद्रपुरी, लक्ष्मीपति, व्यासतीर्थ, ब्रह्मण्य तीर्थ, पुरुषोत्तम, जयधर्म, राजेंद्र, ज्ञाननिधि, दयानिधि, ज्ञान सिंधु, जयतीर्थ, अक्षोभ्य, माधव, मुरली, पद्मनाभ, मध्व, व्यास, नारद, ब्रह्मा, कृष्ण। हरे कृष्ण। अध्याय नंबर 12। आय थिंक मी अध्याय नंबर 11चे प्रश्न दिले नाही आहेत। 10 पर्यंत ना। अध्याय नंबर 12चं टायटल आहे भक्ती योग। व्याकरणामध्ये दिलेलं आहे श्रीकृष्णांची प्रेममयी सेवा, त्यालाच म्हणतात इंग्लिशमध्ये डिव्होशनल सर्व्हिस। आता ह्या चॅप्टरचा बॅकग्राऊंड असा आहे आणि डायरेक्ट कनेक्शन नाही आहे। श्लोक नंबर 11.55 आणि 12.1 जर तुम्ही क्वेश्चन बघितलं तर दोघांमध्ये कनेक्शन कळतच नाही काय आहे। 11.55 कशामध्ये एंड झालेलं आहे, हे अर्जुन जो सकाम कर्म आणि तर्कवादाच्या संघातून मुक्त होऊन माझ्या विशुद्ध भक्तीमध्ये संलग्न होतो, जो माझ्या प्रित्यर्थ कर्म करतो, मला आपल्या जीवनाचे परम लक्ष्य मानतो आणि सर्व प्राणी मित्रांशी मित्रत्वाने वागतो, तो निश्चितच मला प्राप्त होतो। बेसिकली भक्ती योगाचं ग्लोरिफिकेशन झालेलं आहे 11व्या अध्यायामध्ये शेवटला। 10व्या अध्यायाच्या किंवा 10व्या अध्याय पूर्ण त्यात काय वर्णन आहे, विभूतींचं वर्णन आहे। करेक्ट। विभूती म्हणजे कुठल्या विशेष गोष्टीच्या भगवंतांना रिप्रेझेंट करतात सृष्टीमध्ये। फॉर एक्झाम्पल आपल्या इथे आपण आता आय थिंक इथे पिंपळा झाड आहे ना, पिंपळा झाडाखाली बसलोय आपण। ते झाड आमच्या आश्रमच्या वरती होतं, तिकडे वरती कोणी झोपलं म्हणजे पिंपळा झाडाखाली झोपलाय। पूर्ण आश्रमवरती झाड आहे ते पिंपळाचं। पिंपळाचं झाड आहे, इथे समोर एक वडाचं झाड आहे, अश्वत्थ। आता ते डिफरन्सेस थोडे वेगवेगळे आहेत, बट मॅजेस्टिक जे काय या जगामध्ये आहे त्या सगळ्या गोष्टी भगवंत प्रेझेंट करतात। प्राण्यांमध्ये सिंह, राईट, त्यानंतर सांगा, पक्ष्यांमध्ये गरुड, आणखीन
समुद्रामध्ये समुद्र सागराच्या प्राण्यांच्या याच्यामध्ये जलाशयांमध्ये. आणखीन चवीमध्ये पाण्याची चव. हां चला ठीक आहे, ते पण चालेल. ते इसेन्स आणि इथे विभूतीच. 7व्या अध्यायामध्ये ना रसो मप्सो कोणते सगळं. प्रसादामध्ये कोण आहे भगवंत? प्रसादामध्ये गंमत करतोय. प्रसादामध्ये प्रसादच आहे ते. किंग ऑफ ऑल प्रसाद. जो तुमचा आवडता प्रसाद तो प्रसादामध्ये भगवंत आहे. आणखीन सगळं विसरलं. अग्नी काय पण सगळ्या अग्नीमध्ये असेल ना काहीतरी. म्हणजे वनस्पती, सगळ्या वनस्पतींमध्ये कुठली वनस्पती भगवंताने प्रेझेंट करते? सगळ्या प्राण्यांमध्ये जसं सिंह आहे, त्यानंतर माशामध्ये मकर म्हणजे शार्क मासा. ते शब्द थोडा कठीण आहे. अजून म्हणजे जे काही याच्यामध्ये बऱ्याच आयटम असतात. 10 मुलं उभी आहेत तर 10 मुलांमध्ये कोणतरी डिस्टिंग असतो ना थोडासा वेगळा. किंवा 4 पॉलिटिकल पार्टी, त्यामध्ये एक पार्टी एक वेगळी उठून दिसते. समथिंग लाईक दॅट. तर हे सांगताना शेवटला भगवंताने सांगितलं 10व्या अध्यायाच्या शेवटला, यत् यत् विभूती मत्सत्वम श्रीमत ऊर्जितम एव वा. की बाबा तुला किती सांगू मी अर्जुना, माझ्या एका अंशाने मी काय करतो हे सगळं जग धारण करू नये. किती मी तुला सांगणार विभूत्या, माझा एक अंशच फक्त त्याला सफिशियंट आहे, पूर्ण आहे, सृष्टी पूर्ण हे करा तुला. आणि सगळे माझ्या स्प्लेंडरचे स्पार्क आहेत बारीक बारीक. जर ह्या जगामध्ये सर्वात बलशाली जर कोणी असेल तर भगवंताच्या तुलनेमध्ये तो किती बलशाली आहे? स्मॉल स्पार्क. एखादा कोणी सुंदर असेल तर भगवंताच्या तुलनेमध्ये तो किती सुंदर आहे? फारच कमी. अशा प्रकारे सगळ्या गोष्टी. जर कोणी एखादा कवी असेल किंवा एखादा योगी असेल, असे वेगवेगळे उदाहरण आहे. कवींमध्ये तिथे आलं होतं कपिल मुनी, आणि त्यानंतर दैत्यांमध्ये प्रल्हाद आलं होतं ना, वेगवेगळे आयटम्स. किंवा सो फॉर तुम्हाला जे काय आठवत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींना मी धारण करतो एका अंशाने. मग भगवंत म्हणतात की ठीक आहे. मग अर्जुन विचारतो की मग तुम्ही कसं धारण करता एका अंशाने? तर त्याला स्टार्ट होतो 11वा अध्याय. आणि 11व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात की बघ मी कसं धारण करतो माझ्या एका अंशाने, पूर्ण विश्वरूप बघ माझं. आणि मग हे असं मॅजेस्टिक आणि एकदम स्केरी मध्ये जे आलं होतं डिस्क्रिप्शन काळ रूपाचं, एकदम भयानक. हे सगळं वर्णन झाल्यावरती त्या चॅप्टरचा एंड होतो भक्तियुगामध्ये. की भगवंत पहिले विश्वरूप दाखवतात, विश्वरूपामधनं चतुर्भुज दाखवतात, चतुर्भुजामधनं परत द्विभुजमध्ये येतात. आणि याने असं समजतं की द्विभुज मुरलीधर जे भगवंत आहेत श्रीकृष्ण, हे सगळ्या अवतारांचे आणि सगळ्या मॅनिफेस्टेशनचे स्रोत आहेत. पण डायरेक्ट त्याच्यावरती जर आपण ध्यान केलं आणि त्यांची जर सेवा केली, भक्ती केली, तर बाकी सगळं ऑलरेडी आहे. मग तो जेव्हा चॅप्टर तिथे एंड होतो, त्यानंतर आता इथे अचानक मग अर्जुनाने प्रश्न केलेला आहे की बघा, आता पहिला श्लोक घेऊया आपण. ओके, पहिल्या श्लोकच्या अगोदर तुम्हाला ब्रेकअप देतो चॅप्टरचा. सर्वात छोटा चॅप्टर आहे गीतेमध्ये. 15वा अध्याय पण 20 श्लोकाचा आहे आणि हा अध्याय सुद्धा. श्लोक नंबर 1 ते 7 घ्या. श्लोक नंबर 1 ते 7. सगुण आणि निर्गुण तुम्हाला कळतं ना? सगुण आणि निर्गुण कळतं की नाही? सविशेषवाद, निर्विशेषवाद. परत आपण आलेलो आहोत डिस्कशन वरती पुन्हा. तर याच्यावरती लिहा तुम्ही. भगवंतांच्या त्याला काय म्हणणार तुम्ही? पर्सनल फॉर्मला काय म्हणणार?
वर्शिप ऑफ द पर्सनल फॉर्म इज सुपिरियर टू वर्शिप ऑफ इम्पर्सनल ब्रह्मन. भगवंतांच्या सगुण भक्ती निराकार रूपापेक्षा भगवंतांच्या साकार रूपाची पूजा ही श्रेष्ठ आहे. ठीक आहे. भगवंतांच्या निराकार रूपाच्या पूजेपेक्षा साकार रूपाची पूजा ही श्रेष्ठ आहे. झालं. त्यानंतर 8 ते 12 प्रोग्रेसिव्ह स्टेजेस ऑफ भक्ती. हा भक्तीच्या ठीक आहे. भक्तीच्या उन्नत अवस्था म्हणणार प्रोग्रेसिव्ह स्टेजेस ऑफ भक्ती. बोला बोला. ट्रान्सलेशन गूगल. प्रोग्रेसिव्ह स्टेजेस. क्रमाक्रमाने विकसित होत जाणारा. ठीक आहे. भक्ती मार्गातील भक्ती मार्गातील क्रमाक्रमाने विकास भक्तीचा क्रमाक्रमाने विकास. ॲज सिम्पल ॲज. म्हणजे वेगवेगळे स्टेजेस बघून सांगतील की तुम्ही कुठे फिट होता तिथे तुम्ही बसून भक्ती करा. भक्ती मार्ग सोडू नका. झालं. त्यानंतर 13 ते 20 भगवंतांना आवडणाऱ्या भक्तांमधील गुणांचे वर्णन. भगवंतांना आवडणाऱ्या, आता तुम्ही जरा नीट पॅराफ्रेज करा, मी इथे ॲज इट इज ट्रान्सलेट करतोय. भक्तांमधील गुण जे भगवंतांना आवडतात. ॲज सिम्पल. म्हणजे भगवंत वेगवेगळ्या गुणांचं वर्णन करतील की भक्तांमध्ये माझ्या अशा गुण असले पाहिजेत, माझा भक्त असा असला पाहिजे, समथिंग लाईक दॅट. हां. ऑब्विसली वाईट गुणांचा कोणाला आवडणार नाही, पण इव्हन विदिन ब्रॉड रेंज ऑफ वेगवेगळे गुण त्याच्यामध्ये काही गुण भगवंतांना विशेष आवडतात, तर ते त्याचं वर्णन आहे. तर तुम्ही जर 9व्या अध्यायामध्ये गेलात तर तो श्लोक आहे बघा, एक 9.15. तो जरा उघडा. 9.15 9वा अध्याय 15वा श्लोक. ज्ञानयज्ञेन चापन्ये यजन्ते मामुपासते एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम. आहे. इतर लोक जे ज्ञान रूप यज्ञ करतात ते भगवंतांची एकेमेवा द्वितीय रूपामध्ये, विविध रूपांमध्ये आणि विराट विश्वरूपामध्ये उपासना करतात. तर बेसिकली हे 3 स्टेजेस आहेत. एकत्वाने म्हणजे वननेस. वननेस म्हणजे भगवंतांशी मला काय करायचं, लीन व्हायचं भगवंतांच्या ब्रह्मज्योतीमध्ये. एकत्वाने एक व्हायचं मला भगवंतांशी. तर आपण एक कधीच क्वांटिटीमध्ये होऊ शकत नाही, क्वालिटीमध्ये होऊ शकतो आपल्याला भगवंताचे डिझायर सेम ठेवून. तर दॅट इज एकत्वाने ते दिलेलं आहे ह्या 12व्या अध्यायामध्ये. आता ते वर्णन येईल की एकत्व आणि म्हणजे बेसिकली साकार आणि निराकार या दोघांचं वर्णन याच्यामध्ये येईल, दोन्ही मार्गांचं. एकत्वेनं. आणि जे पृथक्त्वेनं आहे, पृथक्त्वेनं म्हणजे पृथक्त्वेनं बहुधा, बेसिकली भगवंतांना वेगवेगळ्या रूपांमध्ये पूजणे म्हणजे देवतांची पूजा करणे. दॅट इज सेकंड स्टेज. आणि ते आपण बघितली होती 9व्या अध्यायामध्ये 9.20 to 9.28 जे वर्णन आले होते बघा. त्रैविद्या माम सोम पापूत पापा, हे लोक अमृत पितात, स्वर्गामध्ये जातात, ते तुम भक्त्वा स्वर्गलोक विशालम वगैरे वगैरे श्लोक ते आलेले आहेत पुढे. येपी अन्य देवता भक्ता यंत्र श्रद्धान्विता, समथिंग लाईक दॅट ते आलं होतं बघा. आता एकत्वानं झालं 12व्या अध्यायामध्ये. बेसिकली तो श्लोक तुम्हाला पुढच्या चॅप्टरचा बॅकग्राऊंड देतोय की पुढे चॅप्टर कसे कसे स्प्लिट होतात त्या एका श्लोकामुळे. तर एकत्वानं आलं 12व्या अध्यायामध्ये, पृथक्त्वानं आलं त्या 9व्या अध्यायामध्ये 20 ते 28 श्लोक, आणि विश्वतोमुखम आलं 11व्या अध्यायामध्ये, विश्वरूप.
राईट. मग आता अर्जुन तो प्रश्न इथे विचारतोय. कुठला प्रश्न? जो 9.15 मध्ये गेला होता एकत्वेनं. की काही असे लोक आहेत, काही असे तुमचे वेडेवाकडे भक्त आहेत, म्हणजे भक्त नाहीत ते ॲक्च्युली, बट ग्रॅज्युअली भक्त बनतील जर त्यांनी भक्तांचा संघ केला तर. असे काही लोक आहेत जे तुमचा निराकार रूपामध्ये पूजा करतात, राईट. ते 9.15 मध्ये तो एक पार्ट आहे. आणि त्या पार्टला घेऊन इथे अर्जुन भगवंतांना प्रश्न विचारतो की आता तुम्ही मला सांगा की साकारवादी श्रेष्ठ आहेत की निराकारवादी श्रेष्ठ आहेत. कारण तो पॉईंट भगवंतांनी तिथे दिला आणि टच करून पुढे गेले. मग त्यांनी पुढे डेमिगॉड वर्शिप सांगितलं, 10व्या अध्यायामध्ये विभूती सांगितल्या आणि 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप सांगितलं. मग तो पॉईंट राहिला होता. भगवंत ॲज अ परमात्मा अर्जुनाला इन्स्पायर करतायत की हा प्रश्न तो विचार, जेणेकरून हा पॉईंट पण क्लिअर होऊन जाईल पुढे. कारण आता भक्तियोगाचं लास्ट सेक्शन चालू आहे. आतापर्यंत सगळे डाऊट क्लिअर झाले अर्जुनाचे आणि आपले सुद्धा. इन रिगार्ड टू की कर्मकांड श्रेष्ठ आहे की कर्मयोग श्रेष्ठ आहे. तिथे योगाला तुम्ही पुन्हा पुन्हा आठवा. कर्मकांड, कर्मयोग, सकाम कर्मयोग, निष्काम कर्मयोग, त्यानंतर अष्टांग योग, ध्यानयोग, त्यानंतर अष्टांग योग, त्यानंतर मग अष्टांगानंतर 2 फाटे फुटतात. एक तर त्याचा कल जाईल निराकारवादाकडे किंवा साकारवादाकडे. म्हणजे जेव्हा तो भगवंतांना परमात्मा रूपामध्ये बघेल आपल्या हृदयामध्ये, तेव्हा त्याला असं वाटेल की अरे तो मीच आहे, फक्त मला आता साक्षात्कार करून घ्यायचं आहे. हेच म्हणतात लोक ना. त्या दिवशी मी एक लेक्चर प्रिपरेशन करताना एक हे बघत होतो, कार्टून बघत होतो, त्या अवंती ब्राह्मणाचं एक, की स्टोरी शोधत होतो मी. स्टोरी आहे का अशी एखादी, म्हणजे असं ना ग्रेडी माणसं, लोभी माणसं. तर एक स्टोरी, एक यूट्यूबवरती एक छोटा व्हिडिओ होता. एक म्हणजे व्यापारी असतो, लोभी असतो, तो काहीच देत नाही कुणाला. तर एक दिवशी बाजारात जातो, फिरत असं त्याला दिसतं कोणतरी स्वीटरेस खातं, त्याला स्वीटरेस खायची इच्छा होते. घरी येतो, बोलत नाही पण काहीच. का आता खीर बनवायची, मग सगळं खर्च होईल ना. गप असतो. त्याची बायको विचारते, अरे काय झालं तुला, बोलत का नाहीस तू? काहीच बोलत नाही. पण आता आतमध्ये चालू विचारत असते ना. आणि ते पिक्चर दाखवत, स्वीट राईसचं पिक्चर होते. खीर, कार्टून कशा असतात आपले. हा विचार. मग शेवटी रेस्टलेस होता. म्हणतो नाही, आज मला खीर पाहिजे. पण हा म्हणतो, अरे पण मला खीर पाहिजे, सगळ्यांना बनवशील तू पूर्ण गावाला, कारण मी व्यापारी, गावातला मोठा धनाढ्य. ती म्हणते ओके, काय प्रॉब्लेम नाही, फक्त आपण आपल्या राजवाड्या म्हणजे आपल्या महाला करता बनवूया. मग तो म्हणतो नाही नाही, मला करता कशाला बनवायचं. मग ती म्हणते ठीक आहे, आपल्या फॅमिली करता. हा म्हणतो फॅमिली करता कशाला गरज आहे, मुलाला काय गरज आहे खीरची. ती म्हणते ठीक आहे, आपल्या दोघांकरता. तुला कशाला गरज आहे, खीर मला पाहिजे, माझ्याकरता बनव. मग ते शेवटी खीर बनवते, हा खातो. मग ते स्टोरी पुढे जाते आणि स्टोरीचा मेन एसेन्स हा नाही आहे. त्याच्यामध्ये पुढे मग काय होतं, मग भगवंतांना वरती दया येते की अरे ह्याला धडा शिकवला पाहिजे. आणि मग ते भगवंत येतात खाली आणि मग त्याला ती पुढे स्टोरी जाते, त्याला कसं धडा म्हणजे येतात आणि त्याला एका ठिकाणी बंद करतात आणि शिक्षा म्हणजे एक ठिकाणी कुठेतरी त्याला आणि त्याला सोडवलं येतात, सांगतात की मी भगवंत आहे. मग तिथं भगवंत दाखवतात कशात, अशी लाईट येते असते ना, ते ब्रह्मज्योती अशी ब्रह्मकुमार लोक लावतात ना, सूर्याची किरणं बाहेर पडतात. तर असे भगवंत येतात, लाईट, भगवंत बोलतात मी आलो आहे. पूर्ण कार्टून तसं चालू आहे पूर्ण. आणि भगवंत बोलतात, त्याला धडा शिकवतात आणि भगवंत निघून जातात हवा. तर जनरली लोकांची जी अंडरस्टँडिंग आहे, इव्हन इन इंडिया ऑल्सो, सी आता हा एक म्हणजे सी इन जनरल लोक आहेत हे जे सगळे बनवतात व्हिडिओज वगैरे. आणि आता लहानपणापासून मुलांना असं शिकवलं. सी आता ते कार्टून आय थिंक भरपूर चांगलं त्याला हे होतं, लोकांचा व्ह्यू वगैरे होतं, बघितलं होतं. सो गुड, म्हणजे त्याला व्ह्युअरशिप चांगली होती. मग लहानपणापासून जर मुलांना असं शिकवलं आपण की भगवंत म्हणजे निराकार रूप, म्हणजे चक्क त्याच्यामध्ये ती लाईट येते अशी, ढग येतो असा आणि भगवंत बनतात, म्हणजे बाहेर निघतात त्यातनं, बोलतात वगैरे आणि पुन्हा भगवंत ढग बनतात आणि निघून जातात. म्हणजे कन्क्लुजन काय की ब्रह्मज्योतीमधनं भगवंत बाहेर आले, रूप प्रकट केलं टेम्पररी
आणि पुन्हा ते रूप सोडून दिलं आणि पुन्हा ब्रह्म होऊन निघून गेले. तर आपल्या देशाची अशी स्थिती आहे इव्हन जगाची. जर आपल्याला मुलाला लहानपासून अशी टीचिंग आपण देतो तर त्यांना किती कठीण जाईल पुढे गेल्यावर समजायला की भगवंत कोण आहेत, मी कोण आहे, आमच्यामध्ये रिलेशनशिप काय आहे, गंतव्य स्थान काय, मला कुठे गेलं पाहिजे. लोकांना केवळ एकच आहे की मी फ्रस्ट्रेट झालो आयुष्यामध्ये, मला त्या ढगामध्ये जाऊन फेकून द्या, मी तिथे लटकत राहीन असं. मला कोणी बोलवायचं नाही, कोणी हाक मारायची नाही आणि मी पण कोणाला बोलवणार नाही. राईट, एवढं फ्रस्ट्रेट झालेलं डीलिंग करून या जगामध्ये. जसं AC आपल्याला थोडंसं देतोय ती चालू आहे का AC? हो आता केलं. हा, ढग संपले. तर अशी जनरली लोकांची मेंटॅलिटी आहे. ते इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट. म्हणून बघा मी व्हिडिओ बघत होतो दुसऱ्या अँगलने, दुसरं काहीतरी शोधायला, समथिंग एल्स मला बघायला भेटलं. मी म्हटलं अरे काय दशा आहे जगाची. तर म्हणून गीतेचे जे असे चॅप्टर्स तिथे आलेले आहेत. म्हणून बघा हे कन्सेप्ट म्हणजे हे जे डाऊट्स आहेत लोकांचे किंवा हे जे कन्सेप्शन्स आहेत हे काही फार जुने आहेत. अजून सुद्धा लोकांच्या मनामध्ये असे कन्सेप्शन्स आहेत जे भगवंत म्हणजे निराकार. म्हणून इथं स्वतः भगवंत इन्स्पायर करतात अर्जुनला की अर्जुन तू हा प्रश्न विचार की नक्की कोण श्रेष्ठ आहे, साकारवादी की निराकारवादी, जेणेकरून मी आपल्या भक्तांकरता एक म्हणजे नेहमी करता एक रिटर्न काहीतरी मी लिहून देऊ शकेन शास्त्रिक. म्हणजे उद्या जर कोणी आर्ग्युमेंट केलं की तुम्ही भगवानाची भक्ती का करताय तर ह्याला पुरावा आहे, कारण प्रामाणिक शास्त्रामध्ये उल्लेख केलेला आहे त्याच्याकरता. तर पहिला श्लोक बघूया आपण. तुम्हाला बॅकग्राऊंड कळला सगळ्यांना? हा 9.15 मधनं आलेला क्वेश्चन आहे. ओके, श्लोक नंबर 1. अर्जुन उवाच एवं सततयुक्ताये भक्त्वास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगविततमः. अर्जुनाने पुढच्या केली, जे तुमच्या भक्तीमध्ये योग्य रीतीने सदैव संलग्न झालेले आहेत आणि जे अव्यक्त निर्विशेष ब्रह्माची उपासना करतात त्यापैकी कोणाला अधिक परिपूर्ण मानण्यात येते. ओके, बघा डायरेक्ट प्रश्न आहे. म्हणजे क्वेश्चनच नाही की तुम्ही क्वेश्चन बनवला, श्लोक तुम्ही काढला, डायरेक्ट विचारलं. आणि प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात बघा, सामान्यतः योग्यांचे 2 प्रकारे वर्गीकरण करता येते. एक म्हणजे निर्विशेषवादी आणि दुसरं म्हणजे सविशेषवादी. राईट, साकारवादी भक्त संपूर्ण शक्तीने स्वतःला भगवत सेवेमध्ये संलग्न करतो. निर्विशेषवादी सुद्धा स्वतःला प्रत्यक्ष कृष्ण सेवेत नव्हे तर अव्यक्त निर्विशेष ब्रह्माचे ध्यान करण्यात संलग्न करतो. हे तुम्हाला कळतंय 2 कॅटेगरीज, सविशेष, निर्विशेष. सविशेष म्हणजे विथ विशेष, विथ विशेष म्हणजे सविशेष. स म्हणजे विथ, विशेष म्हणजे काहीतरी क्वालिटीज, काहीतरी ॲट्रिब्यूट्स, गुण. आणि निर्विशेष म्हणजे निर म्हणजे नाही, काहीच विशेष याच्यामध्ये नाही, सगळं काय आहे, फक्त ढग आहे. जसं त्या कार्टूनमध्ये दाखवलं, ढग येतो आणि ढग जातो. सगळ्यांना कळतंय का आतापर्यंत आपण डिस्कस करतो ते? तुम्हाला सगळ्यांना मायावाद सगळं कळतं ना? मायावाद, ब्रह्मवाद. मायावाद म्हणजे निराकार मानतात भगवंतांना. निराकार म्हणजे काय? काहीच नाही, म्हणजे भगवंत एक प्रकाश ज्योत आहे असं. करेक्ट. स्वरूप नाही. काय झालं, तुम्ही कुठे गेले होते? तुम्ही कुठे, काय झालं ऍक्सिडेंट? ते ना सकाळी असं कोण आपले प्रसन्नचंद्र माताजींचे हसबंड? हा त्यांच्या अच्छा, बाईकवरून पडले, खड्ड्यात गाडी गेली आणि ते काय सुझुकी आहे ना, ती काय ऍक्टिवा, ते छोटं चाक असं, ती खड्ड्यात गेली. खड्ड्यात गेल्यावर तिला रेस आहे त्या गाडीला, मनुष्य पकडायला गेलं तर रेस आणखीन होती. ती रेस झाली, गाडी पुढे गेली, ती मागे पडली आणि ते नेमकं माकड हाडाला इथे लागलं, बरोबर क्रॅक झालं. आणि मागून स्लो मध्ये ट्रक येत होता, नशीब स्लो आहे. ट्रक तो स्लो होता आणि ते रस्त्याच्या बाजूला पडले. मग सावरलं त्यांनी, पटकन बाजूला झालं. गुरुवारी झालं पहाटे 7च्या आसपास. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत का? नाही, घरीच आहे. ते काय फक्त क्रॅक झालं जास्त. मग त्यांनी त्या दिवशी ड्युटी पण केली. मग शनिवारी शुक्रवारी जास्त दुखायला लागली, मग बॉम्बे हॉस्पिटलला गेली. तेव्हा कळलं? हां, मग तेव्हा डॉक्टर बोलले कुठे दुखतं, हाड इथे दाबलं, इथे दुखतं. तिकडचा एक्सरे काढला, ते बोलले क्रॅक झालं हाताचं. माकडा म्हणजे मागे. असं क्रॅक झालं तर ते तेवढं. मग ते पूर्ण लावलं असेल ना ते? त्यांना बेड रेस्ट सांगितलं, महिनाभर झोपून जायचं.
मग ठीक होईल. हां, गोळ्या औषधं दिली. म्हणजे ते तसंच आहे ना, ते 15-20 महिना पहिला ना एक बाईकवाला जात होता. बाईकवाला खाली एकदम रस्त्यावर पडला, एकदम जोरात बेहोशच पडला. तेवढ्यामध्ये गुरुजी येत होती. काय येते ते? बाईकवाला हां, हां. पडला खाली, एकदम जे प्युअर होत होती ती, एकदम बाईक नजीन झाली. ज्याला मी प्रभूजी येत होती पाठीमागून, उचलले विचारल्या त्याला, ते टॅक्सीने टाकली, टॅक्सीहून हॉस्पिटलला पाठवून दिली. अच्छा. 1 महिन्याच्या पहिले. बाईकचं डेंजर एकदम. प्रभूजींनी हो, प्रभूजी होते. प्रभूजींचा एक हवालदार होता मागे, आमच्या दुकानाच्या पुढेच होता. तो बेहोशचा डोळे उघडला ना पण हॉस्पिटलमध्ये. ठीक आहे, पण बाकी काही मेजर नाही ना? नाही नाही, पण ते हां त्यांना बेड रेस्ट सांगितलं. ठीक आहे, मध्ये मध्ये तुम्ही फोन वगैरे करा, कुणाला शक्य असेल जाऊन भेटा, हां तेच. प्रेयर करा कुठे नाही. थर्ड पॅराग्राफमध्ये भगवंत प्रभुपाद देतात की सेकंडमध्ये बघा दुसरी लाईन आहे, मनुष्याला भगवंतांच्या सहवासाची इच्छा असेल तर त्याने भक्तियोगाचे पालन करणे अत्यावश्यक आहे. आणि ऑब्विसली, आणि हा जो क्वेश्चन आहे इम्पर्सनल फॉर्म जे म्हणतात ना, निर्विशेष रूप, ऍक्च्युली हा आपण यशोपनिषदमध्ये स्टडी केला होता. पॅराडॉक्सिकल टर्म्स. पॅराडॉक्सिकल म्हणजे विरोधाभास असणारी वाक्ये म्हणतात ना. भगवंत इथे पण आहेत आणि तिकडे पण आहेत. भगवंत सर्वात तीव्र गतीने सुद्धा पळतात आणि एकदम स्लो पण जाऊ शकतात. असे वेगवेगळे विरोधाभास जनरली सामान्य मनुष्यामध्ये हे शक्य नाहीये की तुम्ही इथे पण आहात आणि तिकडे पण आहात. राईट, समथिंग लाईक दॅट. असे विरोधाभास वाक्य आहेत, त्याला म्हणतात पॅराडॉक्सिकल टर्म्स. तर आता इथे जर तुम्ही म्हटलात की निर्विशेष रूप, ऍक्च्युली निर्विशेष रूप म्हणू शकत नाही त्याला. जरा कंटेम्पलेट करा. निर्विशेष रूप, निर्विशेषला रूपच नाही ना, रूप कसं म्हणणार? आहे का रूप? निर्विशेष निर्विशेष आहे, स्प्रेड अराउंड असं म्हणजे पसरलेलं आहे. त्याला काय रूप आहे का? त्याला तुम्ही रूप कसं म्हणू शकणार? ते आता आपल्या कॉन्व्हेन्शनल टर्म मध्ये आपल्याला समजण्याकरता आपण तो शब्द वापरतो, निर्विशेष रूप. पण त्याला जर मोर फिलॉसॉफिकल भाषेत म्हणत असेल तर भगवंतांचा निर्विशेष साक्षात्कार म्हणता येईल, किंवा निर्विशेष स्वरूप पण म्हणता येणार नाही, पण समाव त्याला आता समजण्याकरता आपल्याला ती भाषा जोडावी लागेल. आणि तिसऱ्या पॅराग्राफमध्ये प्रबोधित बघा, परम सत्याचा साक्षात्कार होण्यासाठी निरनिराळे मार्ग आहेत, परंतु या अध्यायात श्रीकृष्ण सांगतात की भक्ती योग हा सर्वोत्तम मार्ग आहे. हा प्रत्यक्ष आणि भगवंताचे सानिध्य प्राप्त करण्याचा सहज सुलभ मार्ग आहे. आणि नंतर तुम्ही जर गेलात पुढे 438 ला 5 नंबर, तर प्रत्येक अध्यायातले वेगवेगळे श्लोक प्रभुपाद सांगतात की या अध्यायांच्या या श्लोकामध्ये भगवंतांच्या साकार रूपाचं वर्णन करण्यात आलेलं आहे. असं म्हणतात की 7व्या अध्यायामध्ये त्यांनी सांगितले आहे जीव हा परम सत्याचा अंश आहे. राईट, म्हणून त्याने आपले ध्यान परम सत्यावर पूर्णपणे केंद्रित करणे आवश्यक आहे. कुठला श्लोक आहे तो? जीव हा परम सत्याचा अंश आहे. आठवतं तुम्हाला? ममवंश जीव लोके. ममवंश जीव लोके जीवभूत सनातना. हे सनातन काळाकरता माझे अंश आहेत. असं नाही की आज अंश होते आणि काल होते आणि पुढे नसणार आहेत. सनातन काळाकरता. नंतर 8व्या अध्यायामध्ये सांगण्यात आले आहे की देहत्याग करतेवेळी जो कोणी कृष्णचिंतन करतो त्याला तत्काळ आध्यात्मिक जगाची कृष्णलोकाची प्राप्ती होते. कुठला श्लोक आहे? काय म्हटले तुम्ही? 8व्या अध्यायामध्ये हा श्लोक जो आहे, जो कृष्ण चिंतन करतो देह सोडते वेळी, यम यम यापि स्मरण भाव कलेवरम. पुढे रिव्हिजन करा. तम तम एवेति कोणते सदा तद भाव भाविता. मी आय थिंक 2 श्लोक जोडले म्हणजे तिकडे समथिंग लाईक, पण आहे ते 2 श्लोक आहेत. यम यम वापी त्यजन्ते स्मरण वाक्य. यम यम यापि स्मरण भाव त्यजन्ते आणि नंतर एक दुसरी लाईन आता दिला जोडतो मी, तम तम एवेति कोणते सदा तद भाव भाविता. बट इट सेन्स सदा तद भाव भाविता.
ते व्हिडिओ आहे यांचा, व्हिडिओ इंद्रप्रभूंचा. ते व्हिडिओ किती ॲग्रेसिव्हली बोलतात ते व्हिडिओमध्ये एकदा पहिलेच. यम यम तम तम जहा जहा वहा वहा. त्यांचे हिंदी व्हिडिओ बघितले तुम्ही तर ॲग्रेसिव्हली एकदम एकदम आवाज एकदम जोरात त्यांचा असतो. जहा जहा वहा वहा, अर्जुन जहा जहा मन जाएगा वहा वहा से मन को लेके आना है. यम यम तम तम. आणि मग तर 6व्या अध्याय शेवटी म्हटलेलं आहे योगिनाम अपि सर्वेषां मद्गतिनान्तरात्मना श्रद्धावानी भजतीनां तमेक सममता. की सर्व योग्यांमध्ये जो सदैव आपल्या हृदयामध्ये कृष्ण स्मरण करतो तो परमसिद्ध योगी होय. म्हणून जवळजवळ प्रत्येक अध्यायाचा अंतिम निष्कर्ष हाच आहे की मनुष्याने श्रीकृष्णाच्या साकार रूपावर अनुरक्त झाले पाहिजे, कारण हीच सर्वोच्च आध्यात्मिक अनुभूती आहे. हे ऑलरेडी एस्टॅब्लिश झालेलं आहे बऱ्याच चॅप्टर्समध्ये. इव्हन अजून काही चॅप्टर्स आहेत. इव्हन बघा ह्या चॅप्टरचा तुम्ही एंड बघितला, 8व्या चॅप्टरचा एंड वेदेषु यज्ञेषु तपसु चैव, की तुम्ही जे तुम्हाला वेदांमध्ये वेद मार्ग पालन केल्याने, जे तुम्हाला कर्म मार्ग पालन केल्याने, ज्ञान मार्ग तपस्या जे सगळं भेटणार आहे ते केवळ भक्ती केल्याने सुद्धा भेटणार आहे. हा 8व्या अध्यायाचा एंड आहे. नंतर 9व्या अध्यायाचा एंड काय, मन मना भव मन भक्त मध्याजी माम नमस्कुरु. त्यानंतर 10व्या अध्यायाचा एंड आहे यद्यत विभूती मत्सत्व, आणि 10व्या अध्यायामध्ये चतुश्लोकी भगवद्गीता आहे. त्यानंतर 11व्या अध्याय शेवटून भक्तियोगामध्ये झाला. तर प्रॅक्टिकली स्पीकिंग मागचे सगळे चॅप्टर्स ऑलमोस्ट, इव्हन जरी पहिले जरी 6 चॅप्टर म्हटले की हे ज्ञान कर्मयोगचं वर्णन आहे, पण कर्मयोग भक्तीमध्ये कसं परिणित होतं ते वर्णन दिलेलं त्याच्यामध्ये. ऑलरेडी एस्टॅब्लिश झालेलं आहे की भक्ती ही सर्वात श्रेष्ठ आहे सगळ्या चॅप्टरमधून त्या. आणि पुढे प्रभुपाद म्हणतात तात्पर्यामध्ये की तरीही असे लोक आहेत जे श्रीकृष्णाच्या साकार रूपावर अनुरक्त नाहीत आणि जे निर्विशेष रूपावरती आसक्त झालेले असतात. आणि नंतर लास्ट पॅरेग्राफमध्ये म्हणतात की अशा प्रकारे योगीजनांचे 2 प्रकार आहेत. आता या दोनपैकी कोणता वर्ग अधिक परिपूर्ण आहे आणि कोणता मार्ग अधिक सुकर आहे हे निश्चित करण्याचा प्रयत्न अर्जुन करीत आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर तो आपल्या स्थितीचे स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न करीत आहे, कारण तो श्रीकृष्णाच्या साकार रूपामध्ये अनुरक्त झाला आहे. तो निर्विशेष ब्रह्मावरती अनुरक्त नाही. आपली स्थिती सुरक्षित आहे अथवा नाही हे जाणण्याची त्याला इच्छा आहे. समथिंग लाईक दॅट. आणि मग प्रभुपाद पुढे आणखीन स्टेप फर्दर जे पुढच्या श्लोकामध्ये येणार ते पुढे सांगतात बघा. वस्तुतः मनुष्याला परम सत्याच्या निर्विशेष ब्रह्मज्योतीची परिपूर्ण अनुभूती होऊ शकत नाही. म्हणून अर्जुनाला म्हणवायचे आहे की अशा कालपव्ययाचा काय उपयोग, म्हणून त्याने प्रश्न विचारलेला आहे. कशाला उगाच, म्हणजे बेसिकली हे सगळं करून तुम्ही आपला वेळ घालवून जातात, तर तुम्ही पहिले जाणून घ्या की हे तुमच्या फायद्याचं नाही आहे, उपयोगाचं नाही आहे. सेकंड श्लोक. श्री आता भगवंत उत्तर देतात. श्री भगवान उवाच मय्यावेश्य मनोमे मां नित्ययुक्त उपासते श्रद्धा परयोस्ते स्तमे युक्त तमामत. श्री भगवान म्हणाले, जे आपले मन माझ्या साकार रूपावर स्थिर करतात आणि दृढ दिव्य श्रद्धेने माझी सतत उपासना करण्यामध्ये संलग्न झालेले असतात ते माझ्या मते सर्वोत्तम आहे. डायरेक्ट आन्सर एक लाईन मध्ये की सविशेष श्रेष्ठ की निर्विशेष श्रेष्ठ. सविशेष श्रेष्ठ. अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर म्हणून भगवंताने जो माझ्या साकार रूपावर आपले मन केंद्रित करतो, श्रद्धा भक्तिभाने मला भसतो, तो जगामध्ये परमसिद्ध होईल. अशा कृष्ण भावनाभावित व्यक्तीच्या कोणत्याही क्रिया भौतिक नसतात, कारण तो सर्व काही श्रीकृष्णाने प्रत्यर्थ करत असतो. शुद्ध भक्त निरंतर सेवेमध्ये संलग्न असतो. कधी तो जप करीत असतो, कधी कृष्ण कथेचे वाचन किंवा श्रवण करीत असतो, कधी तो प्रसाद तयार करतो, अथवा श्रीकृष्णासाठी काही खरेदी करण्यासाठी तो बाजारात जातो, कधी मंदिर वाचन करतो, अथवा भोजन पात्र स्वच्छ करतो. ऑल व्हरायटी काय राहिल्या नाही याच्यामध्ये. एक तर भांडी घासा, आता भांड्यामध्ये जेवण बनवा, तो प्रसाद वाटा, मंदिर धुवा, स्वतःला पण धुवा, पूजा करा, मार्केटला जा, ग्रॉसरी आणा, भगवान आता दागिने आणा सोन्याचे. हा सोन्याचे दागिने लावू शकतात ना घरी, कोणत्याच पण लावू शकतात. लावता तुम्ही? आपण वेगळे करता वापरत नाही. अच्छा, चांदीची कानात पण तुमच्याकडे? अच्छा, सोन्याचे छोटे छोटे लड्डू गोपांना. तो आनंद प्रभूजी वेगळाच असतो भगवंत. आपण घालतो भगवंताला.
आपण घालतो मग आपण सोने आणि त्यांना उत्तर द्यायचं. इथे एक वेगळं कारण आहे, डुप्लिकेट का? तिकडे चोरी होऊ शकते, आपल्या घरी थोडी श्रद्धाने घालायचं. राईट. आपण तुम्ही चोरी करणार नाही आपण कोणी. बाळाला घालतो मग ते पण आपल्या बाळाचं आहे. यशोदा मैयाचे भाव आले. अशा प्रकारे एक क्षणही वाया घालवत नाही. राईट. असे कर्म म्हणजे समाधिस्थ कर्म होय. समाधी झाली ना, जे तुम्हाला ज्ञान मार्गामध्ये प्राप्त करायचं आहे, जे तुम्हाला अष्टांग मार्गामध्ये प्राप्त करायचं आहे, बेसिकली हे सगळे मार्ग कसे? शांत बसून ध्यान करायचं परमात्म्यावरती. तर इथे तर पूर्ण आणि असं ध्यान आहे ज्याने तुम्हाला फायदा होतोय, इतरांना फायदा होतोय. राईट. जे योगी असतात त्यांचं स्वतःचं ध्यान स्वतः करता असतं, बाकी लोकांना फायदा होत नाही त्याचा. पण जे ऍक्टिव्हली भगवंतांची अशा प्रकारे सेवा करून ध्यान करतात त्या लोकांना फायदा होतो ना. तुम्ही डिटे डेकोरेशन करता, ड्रेस करता, तर बाकी लोकांना येऊन दर्शन घ्यायला भेटतं ना. योगी आपल्या मनामध्ये भगवंतांना डेकोरेट करेल, किती जण बघू शकतात. तो पण करेल कदाचित डेकोरेट, पण सेक्युलर भजनचा आपला एक बेनिफिट आहे आणि भक्तांच्या संगतीमध्ये केलेलं जे भजन आहे आणि साधना आहे, सेवा आहे, त्याचा सगळ्यांना लाभ होतो. राईट. एखाद्याला साक्षात्कार असेल सुद्धा भगवंतांचा, पण त्याने जर तो लोकांसोबत जर शेअर केला तर पूर्ण जगाला फायदा होईल ना. आणि तो त्याने जर आपल्याजवळ ठेवला फक्त मीच, तर किती लोकांना फायदा होणार आहे. ते हा एक वेगवेगळा त्याचा कॉन्ट्रास्ट आहे याच्यामध्ये, पाथमध्ये. आणि चक्रवर्ती ठाकूर या श्लोकाला एक कमेंटमध्ये उद्धवगीतेचा एक श्लोक कोट करतात. ते म्हणतात की श्रद्धा ही वेगवेगळ्या स्तरावरती असते. म्हणजे रजोगुणामध्ये, तमोगुणामध्ये, सत्वगुणामध्ये आणि शुद्ध सत्वामध्ये. तर रजोगुणामध्ये असणारी श्रद्धा म्हणजे काय की धर्म अर्थ काम आपण केलं पाहिजे. धर्म केलं, अरे धर्म केलं ना तर अर्थ भेटेल, आणि अर्थ भेटेल ना तर मग काम होईल. दिस इज श्रद्धा इन मोड ऑफ पॅशन. आणि तामसिक तरावची श्रद्धा काय की अधर्म करायचा. अधर्म केल्याने मला आनंद भेटेल, धर्म केल्याने मला आनंद भेटेल, हा झाला राजसिक स्तरावरती. अधर्म केल्याने भेटेल, हा झाला तामसिक स्तरावरती. आणि तिसरी गोष्ट, मोक्ष प्राप्त केल्याने मला आनंद प्राप्त होईल, हा झाला सत्वगुणावरती. म्हणून बघा, हा सत्वगुणाच्या पलीकडे सुद्धा जात नाही. आणि त्याच्यावरती की भगवंताची शुद्ध भक्ती केल्याने मला काय होईल, जीवनामध्ये परम आनंद प्राप्त होईल. जसं तुम्ही म्हणला, आनंद तो दिव्य वेगळा आहे. ती जी श्रद्धा आहे ती श्रद्धा आहे दिव्य सत्वगुणावरती स्थित असलेली श्रद्धा. आणि ती आपल्या सगळ्यांना भेटलेली प्रभुपादांच्या संघामुळे. राईट. तर त्या श्रद्धेचं वर्णन प्रभुपाद इथे करतात की अशा तऱ्हेने तो एकही क्षण वाया घालवत नाही. त्यानंतर श्लोक नंबर 3 आणि 4. यत्त्वमक्षरम् अनिर्देश्यम् अव्यक्तं पर्युपासते सर्वत्र इदम् अचिन्त्यं कूटस्थम् अचलं ध्रुवम् संनियम्य इन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धय ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः. परंतु जे सर्व इंद्रियांचे संयमन करून आणि सर्वांच्या ठायी समबुद्धी ठेवून अव्यक्त इंद्रियातीत सर्वव्यापी अचिंत्य अविकारी स्थित आणि अचल अशा परमसत्याच्या निर्विशेष रूपाची पूर्णतया उपासना करतात, ते सर्वांच्या हितार्थ संलग्न होऊन शेवटी माझीच प्राप्ती करतात. ओके. आता हे वर्णन आहे त्यांचं निर्विशेषवादींची जी साधना असते त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि हे सेम वर्णन आपल्याला इथं आलं होतं कुठे, आत्म्याचं वर्णन. तुम्हाला जर आठवत असेल तर दुसऱ्या अध्यायामध्ये 25-26 श्लोक त्याच्या आसपास आलं होतं की नाही. अव्यक्तम, अचिंत्यम, अविकार्यम. कारण आत्मा आणि परमात्मा दोघांच्या क्वालिटी सेम आहेत, क्वांटिटीमध्ये फरक आहे दोघांच्या. भगवंत सुद्धा इन द सेन्स की चेतन आहेत, आपण सुद्धा चेतन आहोत. राईट. ते पण स्पिरिच्युअल नेचरमध्ये आहेत, आपण सुद्धा स्पिरिच्युअल नेचरमध्ये आहोत. फक्त एवढंच की त्यांची जी कॅपॅसिटी आहे इच्छा करण्याची आणि ती इच्छा पूर्ण करण्याची, ती कॅपॅसिटी ह्यूज आहे. आपली मायन्यूट आहे. आपण डिपेंडेंट आहोत, ते इंडिपेंडेंट आहेत. सेम श्लोक त्याच्यामध्ये आला होता. आणि हे त्यांच्या साधनेचं वर्णन याच्यामध्ये दिलेलं आहे. आता ह्याला 2 अंडरस्टँडिंग येऊ शकतात. जे जिथे म्हटलं बघा, ॲटला ते सर्वांच्या हितार्थ संलग्न शेवटी माझीच प्राप्ती करतात. याला 2 अंडरस्टँडिंग आहेत. इन द वन सेन्स की एक
अंडरस्टँडिंग प्रॉपर तात्पर्यामध्ये देतात ऑलरेडी, की जे प्रत्यक्षपणे भगवान श्रीकृष्णाची उपासना करीत नाहीत परंतु इतर अप्रत्यक्ष पद्धतीने त्यांच्या उद्दिष्टीच्या प्राप्तीकरता प्रयत्न करतात त्यांना सुद्धा शेवटी कृष्ण प्राप्ती होते. म्हणून बघा ते आहे ना, बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यन्ते वासुदेवम सर्वमिति स महात्मा सुदुर्लभ. अनेक जन्म अशा प्रकारचं कार्य केल्यावरती कधीतरी त्यांना कळतं की अरे वासुदेवच सर्व आहेत, हे सगळ्यांचे कारण आहेत, वासुदेव हेच सर्व काही आहेत, ते जाणून माझा ते आश्रय घेतो. अनेक जन्मानंतर मनुष्याला जेव्हा पूर्ण ज्ञान प्राप्त होते तेव्हा तो भगवान श्रीकृष्ण शरण जातो. या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे जर मनुष्याला भगवत प्राप्ती करायची असेल तर त्याने इंद्रिय संयमन केले पाहिजे, प्रत्येकाची सेवा करणे आणि सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणार्थ कार्य करणे, म्हणजे ही जी त्यांची साधना आहे ते आपल्याला पण सेम आहे ऑलमोस्ट. फक्त आपलं जे गोल असतं शेवटचं ते वेगळं, त्यांचं गोल वेगळं. त्यांचं गोल आहे की ब्रह्मज्योतीमध्ये विलीन व्हायचं. कारण हे जे कर्मयोगाचे पाथ आहेत शेवटी सगळ्यांनाच इच्छा आहे की कर्मबंधन लागू नये, त्यांची पण इच्छा आहे की कर्मबंधन लागू नये, आपली पण इच्छा आहे कर्मबंधन लागू नये, राईट. होते त्यांचा अंतिम गोल काय आहे की शेवटी कर्मबंधन नष्ट झाल्यावरती आपण मुक्त होऊन ब्रह्मबंधन विलीन व्हायचं. आपली इच्छा आहे की कर्मबंधन मुक्त झाल्यावरती आपण स्वच्छ झाल्यावरती, साफ झाल्यावरती, चांगले कपडे जेव्हा आपल्या अंगावरती येतील तेव्हा चांगले कपडे घालून आपल्या ओरिजिनल शाळेमध्ये जाणे आणि ते शाळेमध्ये अभ्यास करणे, सेवा करणे, आध्यात्मिक जगामध्ये जाणे. दिस इज वन अंडरस्टँडिंग. आणि याला अजून एक अंडरस्टँडिंग देऊ शकता. आता मी ओनली जे म्हणतात इथे, कारण कधी कधी लोक इंटरप्रेट करू शकतात त्याला इन द सेन्स की जर इथे श्लोकामध्ये म्हटलेलं आहे की ते शेवटी माझीच प्राप्ती करतात, ते प्राप्नुवन्ति मामेव, याचा असा पण अर्थ घेऊ शकता तुम्ही इन द सेन्स की आता आपण प्रभुपादांना रेफर करत नाही आहोत, प्रभुपादांची कमेंट्री आहे तिथे, बट जस्ट पीपल शुड नॉट मिसअंडरस्टँड, मिसयूज द कॉन्सेप्ट. लोकांनी याचा गैरफायदा उठवून म्हणून ही एक अंडरस्टँडिंग तुम्ही ॲड करू शकता अशी की जर इथे म्हणतात ना की शेवटी ते माझीच प्राप्ती करतात, तर एखाद्या निर्विशेषवादी म्हणेल बघ आम्ही जे मार्ग पालन करतो शेवटी आम्हाला पण तेच भेटणार, बट इट्स नॉट समथिंग लाईक दॅट. असं एवढं सोपं नाही आहे ते. जे जन्मोजन्मी त्याने जे सेवा केली म्हणजे साधना केली निर्विशेषवादाची, त्याच्यामध्ये त्याने अपराध नको करायला भगवंतांच्या स्वरूपाचा. तर पुढे जायला तुम्हाला थोडं अजून 2-3 स्टेप पुढे गेल्यावरती आपल्याला आणखीन क्लिअर होत जाईल ब्रह्मवाद आणि मायावाद. पण इथे या पॉइंटला मी ओनली म्हणजे शेवटी ब्रह्मज्योती सुद्धा काय आहे, भगवंतांचं स्वरूप आहे ना. तर तुम्ही असं म्हणू शकता की भगवंत म्हणतात की तुम्ही मलाच भेटणार म्हणजे माझ्या ब्रह्मस्वरूपालाच भेटणार ना शेवटी. इंटरमिजिएट लेवल, हायर लेवल सुद्धा ते जाऊ शकतात जसं प्रभुपाद म्हणतायत, बट इट कॅन बी इंटरमिजिएट लेवल ऑल्सो. आणि प्रत्येकाकरता आणि बहुनाम जन्मनाम म्हणजे अनेक म्हणजे असे कितीतरी जन्म, म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही आहे ती. एक जन्म मी माया म्हणजे ब्रह्ममध्ये होतो, दुसरा जन्म अजून. आणि जर ते म्हणतायत की तुम्ही जर अनेक जन्म तुम्ही अशा प्रकारे निर्विशेषवादाची सेवा केल्यावरती, म्हणजे बेसिकली त्यांनी एक लाईफमध्ये जी सेवा केली त्यांनी ब्रह्म प्राप्त केलं होतं ते परमनंट राहिलं नाही, त्याला पुन्हा यावं लागलं, नवीन जन्म घ्यावा लागला, पुन्हा ते कन्स्ट्रक्शन त्याचे तसेच सेम होते, त्यांनी पुन्हा साधना केली, कदाचित कधी फॉल झाला असेल किंवा सक्सेस पण झालं तरी सुद्धा परमनंट नाही आहे ना. ब्रह्मज्योती परमनंट नाही आहे ना. ब्रह्मज्योतीमध्ये किती वेळ राहू शकणार तुम्ही, बिकॉज आपलं नेचर आहे सच्चित आनंद. तुम्हाला आनंद हवा आहे, तुमच्या इच्छा आहेत, तुम्हाला नॉलेज हवं आहे, ठीक आहे, तुम्हाला नॉलेज भेटेल, इटर्निटी भेटेल, सनातन काळाकार तुम्ही राहू शकता ब्रह्मज्योतीमध्ये, तुम्हाला ज्ञान पण भेटेल, पण आनंद कसा भेटेल प्रश्न आहे ना. जीवात्मा आहे ना आपण, आपल्याला इच्छा आहे ना, रेसिप्रोकेशन करायची इच्छा आहे ना, प्रेम करायची इच्छा आहे. मग ते आपल्याला जर नाही भेटलं तर पुन्हा आपण येणार आणि मग लाईफ आफ्टर लाईफ चालत जाणार. कारण याला अजून एक पुष्टी याच्यामध्ये येते बघा, यांती देवव्रता देवान. जे लोक देवाची पूजा करतात ते देवतेकडे जातात, जे लोक भूतांची उपासना करतात ते भूताकडे जातात, जे लोक माझी पूजा करतात ते माझ्याकडे येतात. ॲज सिम्पल आहे, डायरेक्ट प्रिन्सिपल दिलेले आहे. ओके, त्यानंतर आता एवढं सांगितल्यावरती ह्यांची साधना त्यांनी सांगितली. त्यानंतर बघा आणि सेकंड पॅराग्राफमध्ये प्रभुपाद देतात असते की अंतरात्म्यामधील परमात्म्याचा साक्षात्कार होण्यासाठी मनुष्याला पाहणे, ऐकणे, चव घेणे, कर्म करणे इत्यादी क्रियांचा पूर्णपणे विलय करावा लागतो. म्हणजे किती कठीण मार्ग आहे. तुम्हाला विलय म्हणजे समजतंय ना, काय विलय म्हणजे?
एकच वेळी नाही ना. नष्ट मिसळ. करा. खिचडी हम्म. म्हणजे त्याच्याकरता ऐकणं पण सेम, खाणं पण सेम, एव्हरीथिंग इज सेम, नो व्हरायटी, बेसिकली नो व्हरायटी. वी लय एकत्र सगळ्या ऍक्टिव्हिटी त्याच्याकरता सेम. म्हणजे जीवनामध्ये रस राहिला काय मग? त्याच्याकरता रसगुल्ला पण सेम, पापड पण सेम, करेला पण, सगळं सब कुछ ब्रह्म है. गोड कडू. सब मीठा है या तो सब कड़वा है. नो व्हरायटी इन लाईफ, नो फन. त्यानंतर त्याला परमात्मा हा सर्वव्यापी असल्याचे ज्ञान होणे. परमात्म्याची अनुभूती झाल्यावर मनुष्य कोणत्याही जीवाचा द्वेष करीत नाही. त्याला मानव आणि पशु यामध्ये भेद दिसत नाही, कारण तो देहरूपी बाह्य आवरण पाहत नाही, केवळ आत्म्याचे स्वरूप पाहतो. परंतु सामान्य मनुष्यासाठी निर्विशेष रूपाने साक्षात करायची पद्धत अतिशय कठीण आहे, कारण विलय घेणं सोपं नाही एवढं. आपण बघितलं होतं त्याच्यामध्ये 5व्या अध्यायामध्ये बघितलं होतं आपण, 6व्या अध्यायामध्ये. त्याने असा विचार करायचा असतं की मी जेवतोय पण जेवत नाहीये. होतं ना ते जिग्रन स्पर्शन अश्नन. मी श्वास घेतोय, मी श्वास घेत नाहीये. मी चालतोय पण मी चालत नाहीये. मी झोपलोय पण मी झोपत नाहीये, पण तरी सुद्धा झोपणार तो. किती कठीण आहे बघा. इट्स व्हेरी डिफिकल्ट पाथ. म्हणून बघा पुढे आता 5व्या श्लोकामध्ये आता कॉन्ट्रास्ट करतील. आता दुसऱ्या श्लोकामध्ये सांगितलं की भक्ती श्रेष्ठ आहे. तिसऱ्या आणि 4थ्या श्लोकामध्ये सांगितलं की निर्विशेषवादांची साधना कशी असते आणि हा मार्ग कसा कठीण आहे. आता हे सांगतील 5व्या श्लोकामध्ये. क्लेशोऽधिकतर तेषाम् अव्यक्ता सप्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखम् देहवद्भिरवाप्यते. त्याचे मन परम सत्याच्या अव्यक्त निर्विशेष रूपामध्ये आसक्त झालेले आहे. त्यांना प्रगती करणे अतिशय क्लेशदायक आहे. त्या मार्गात प्रगती करणे हे देहधारी जीवासाठी नेहमीच अतिशय दुष्कर आहे. ब्रेक हवा 1 मिनिटाचा. 7:30 ला. 7 वाजलेत. 7:30 बरोबर. ठीक आहे, लेट्स कंटिन्यू. मला असं वाटलं मला थकवा आला. नाही, करूया असं काय नाही, ठीक आहे. एवढा नाही थकवा आला, पण दॅट्स ओके. तुम्ही फ्रेश आहात ना? आपली खूप दिवसांनी शाळा चालू झाली ना. अच्छा, माझी शाळा चालू आहे. क्लेश अधिकतर तेषाम. त्यांना प्रगती करणे अतिशय क्लेशदायक असते. या मार्गात प्रगती करणे देहधारी जीवनासाठी नेहमी अतिशय दुष्कर असते. दुष्कर म्हणजे काय? कठीण. दुष्कर समानार्थी शब्द आहे का? कठीणला दुष्कर म्हणजे डिग्री, हायर डिग्री इव्हन. कठीण दुष्कर. दुष्कर आहे तुला ह्या जन्मामध्ये. तुझ्या मी 16 माळा होणार आहेत, 16+ होणार नाहीत. कारण मी एक्सपिरियन्स केले नाही. अजून चाले गाडी मागे पुढे. कधी 16, कधी 32. वृंदावनमध्ये 4 दिवस 32 झाले. 5व्या दिवशी पण गाडी म्हणजे 16 होते, 16च्या खाली आले. परत वरती गेलो, परत खाली आलं. परत असं म्हटलं अरे आज कॉन्शियसनेस बरोबर नाही. आज अगर त्यांचे पराठे जास्त खाल्ले. एक दुकान आहे अगर त्यांचं. तर उतार चढाव. दुष्कर. काय झालं? त्यांना जागा भेटली नाही का? अच्छा, बसा. नाही ते ना टीव्ही आहे ना. टीव्ही टीव्ही दिसतो. काय झालं? पाणी पडतं एसी मधनं? नाही नाही पेन्सिलचं ठीक आहे. ओके. क्लेश. क्लेश म्हणजे दुःख ना. आता क्लेश कधी होतं आपल्याला? कधी होतं क्लेश? पाणी पिताना बघितलं. हा, मनासारखं झालं नाही तर क्लेश होतं. राईट, एक्झॅक्टली, करेक्ट आन्सर. हे जे मार्ग आहेत ना याच्यामध्ये मनासारखं होतच नाही. कसं शक्य आहे? तुम्ही निर्विशेषवादावरती म्हणजे समथिंग हे घ्या ना पाणी. हरी बोल. पाणी हवं ना तुम्हाला? मग नाही इथे आहे प्रॉब्लेम. हे काय मोठी वाटली? नाही गळा बसेल माझा. ऑलरेडी थोडा गळा बसलेला आहे.
कारण मागच्या काही दिवस थोडं आईस्क्रीम वगैरे थोडे खाल्ली, थोडे कोल्ड्रिंक्स. थंडी पण आहे ना. थंडी तर नाही आहे पण श्री विष्णू श्री विष्णू श्री विष्णू. आईस्क्रीम खाऊन खाऊन. कारण बरेच झाले काय झालं, सिंगिंग पण गेली नाही, त्यामुळे तो ट्रॅक राहिला नाही. कारण सिंगिंग करायचा कॉन्शियस असताना थंड वगैरे कमी करतो. हा. मग आता थोडं चालू आहे घुमणं फिरणं, खात राहा, थोडा बसला आवाज. मग आता जर अचानक सिंगिंगला बसलो तर बाहेर आवाज येणारच नाही. तर क्लेश कधी होतं, जनरली या जगामध्ये आपण जेव्हा आसक्त असतो, आपण कुठल्याही गोष्टीला आसक्त असतो. आपण स्त्रीशी आसक्त असू शकतो, स्त्री पुरुषाशी किंवा पुरुष स्त्रीशी अनावश्यक, किंवा आपण एखाद्या व्यसनाशी आसक्त असू शकतो, किंवा आपण संपत्तीशी आसक्त असू शकतो, अनावश्यक संपत्ती, किंवा कुठल्याही गोष्टीची. तर आपला त्रास होतो, राईट. जनरली त्रास या गोष्टींमुळे होतो, पण लोकांना माहित नाही की आध्यात्मिक मार्गामध्ये प्रवेश केल्यावर सुद्धा क्लेश होऊ शकतो. आणि जनरली स्पेशली क्लेश त्यांना होऊ शकतो जे निर्विशेष मार्गामध्ये प्रवेश करतात. कारण जसं त्यांनी सांगितलं की जेव्हा आपल्या मनाप्रमाणे होत नाही तेव्हा त्रास होतो आणि दुःख होतं. आणि ह्या मार्गामध्ये एक्झॅक्टली आपल्या मनाप्रमाणे होत नाही. तुमची इच्छा असते की आपण निर्विशेष ब्रह्मावरती ध्यान करावं, पण निर्विशेष ब्रह्मावर ध्यान करणे कठीण आहे. कारण म्हणून बघा शब्द जो वापरलेले देह अबाधभीर, की देहधाऱ्यांना, म्हणजे आपण सगळे देहधारी आहोत ना. आपला एक देह आहे, आपल्याला एक स्वरूप आहे, आणि अचानक आणि एवढे वर्ष जन्म आपण एक स्वरूपमध्येच आपण स्वतःला बघतोय, समोरच्या व्यक्तीला बघतोय. अचानक सांगायचं की त्याला रूपच नाहीये, काय रूपच नाहीये, किती कठीण आहे. म्हणजे जस्ट टू चेंज दॅट मेंटॅलिटी. आणि मेन गोष्ट म्हणजे हे आपल्याला नॅचरल नाहीये, कारण आपलं एक आध्यात्मिक स्वरूप आहे ना, आहे की नाही. आत्म्याला स्वरूप आहे की नाही आध्यात्मिक, चिन्मय शरीर आहे त्याला. तर आपण हे जड शरीर घेतलेलं आहे, ते जे ओरिजिनली आपलं स्वभाव आहे त्याला बाजूला टाकून हे म्हणजे आर्टिफिशियल स्वभाव आपण स्वतःवरती इम्पोज करणे किती कठीण आहे, विचार करा. म्हणून आपलं क्लेश होतं, राईट. आणि ह्याच्यामध्ये कसं आहे की जसं एक ते इंग्लिशमध्ये म्हणतात, तुम्हाला किती समजेल बघा. तुम्ही म्हणतात की यांची जी साधना असते त्याच्यामध्ये कसं असतं बघा, द ओनली थिंग टू थिंक इज देअर नथिंग टू थिंक. वर्डचे ते हे आहे, मॅजिकल वर्ड्स आहेत सगळे. द ओनली थिंग टू डू इज नथिंग टू डू अँड द ओनली थिंग टू टॉक इज नथिंग टू टॉक. म्हणजे एक तर मराठी म्हणायचं म्हटलं तर एकमेव गोष्ट जी आपल्याला करायची आहे ती काहीच करायची नाहीये. कळलं का तुम्हाला. एकमेव, पहिले तर गोष्ट एकच आहे ती, एकमेव गोष्ट जी आपल्याला खायची आहे काहीच खायचं नाही, जे आपल्याला बोलायचं आहे काहीच बोलायचं नाहीये, जे आपल्याला जगायचं आहे काहीच जगायचं नाहीये. मग करायचं तरी काय. समोरचा फ्रस्ट्रेट होईल, अरे बाबा काय नक्की काय करायचं, काहीच करायचं नाही. आणि हे लोक ह्या मार्गाला एवढं पूर्ण असं ओढून ताणून मोठं दाखवतात, बघा अध्यात्माचा मार्ग किती मोठा आमचा आहे. सगळे बाहेर जेवढे आहेत सगळे निराकरवादी आहेत मॅक्सिमम, नाहीत का. कोण भगवंतांची भक्ती होते सांगतात. सुपरफिशियल दाखवतात बाहेर, हम राधा कृष्ण के भक्त आहे, हम राम के भक्त आहे, इसके भक्त आहे. सगळे कवर्ड इम्पर्सनलिस्ट आहेत, सगळे मायावादी लोक आहेत, ब्रह्मवादी लोक आहेत. आणि जर तुम्ही गणितामध्ये जर बघितलं असेल, गणितामध्ये बघा असं असतं आपल्या काय म्हणतात त्याला, ते असतं ना ऍक्सिस, एक्स ऍक्सिस, ते काय म्हणतात त्या पेपरला, आलेख ना. काय तुम्हाला आठवतच नाही काहीच. मला अचानक आठवतं आलेख, मला पण लक्षात येतं आलेख. म्हणजे मेमरी बघा, जर आपण वारंवार किती वेळा ते घोटला असेल पेपर शाळेमध्ये, घाबरून गणितामध्ये, अरे बरोबर आहे का नाही, कुठेतरी काहीतरी टाक, एक्स वाय इकडे इकडे असतं एक्स, इकडे असतं वाय. बेसिकली वन इज द पॉझिटिव्ह साईड, अदर इज द निगेटिव्ह साईड. निगेटिव्ह झालं वाटतं. आहे जिवंत आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये 0. तर आता हे लोक काय करतात, निगेटिव्ह साईड सोडून देतात. ते काय म्हणतात, इस दुनिया में जो भी है सब निगेटिव है. मेरा बच्चा बंधनकारक है मेरे लिए, पत्नी बंधनकारक है, पति बंधनकारक है, ये खाना पीना बंधनकारक है, ये देश बंधनकारक है,
ये टीव्ही बंधन, सब कुछ बंधनकारक आहे. आता ॲज अ मॅटर ऑफ त्यांची साधना आहे टू मेंटेन फॅमिली, सोसायटी, सगळं करतात ते लोक. बट दे कन्सिडर सब माया है. अफकोर्स वी ऑल्सो कंसिडर सब माया है, बट वी अंडरस्टैंड कि माया है, लेकिन जब तक हम उसे भक्त नहीं बने तब तक माया है. जब उसे भक्त बना दिया तो वो भी कृष्ण का भक्त है, तो वो भी अपना भाई है, राइट. पण इथे हे लोक काय करतात, निगेटिव्ह सगळं निगेटिव्ह, आणि वरती पॉझिटिव्हला येतच नाहीत. मग राहिले कुठे? झिरोला. समजते का तुम्हाला मी काय सांगतो? मला उदाहरण दिलं, समजलं का? नाही समजलं. बाउन्सर डोक्यावर नाही गेलं. एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस. एक असतं निगेटिव्ह, राईट, आणि एक असतं पॉझिटिव्ह, आणि मध्ये असतो शून्य. तर हे लोक काय करतात, निगेटिव्हला हाकलून टाकतात, नको आहे निगेटिव्ह आम्हाला, आणि पॉझिटिव्हला घेतच नाहीत. मग राहणार कुठे? शून्यामध्ये. पण तसं राहू शकत नाही ना. जर तुम्हाला गणित पुढे वाढवायचं असेल, जर तुम्हाला काहीतरी बनवायचं असेल, ग्राफ, बरोबर ना, ग्राफ बनता येत ना. जर तुम्हाला काहीतरी ग्राफ बनवायचं असेल तर ते पुढे गेलं पाहिजे ना. ते पुढे नाही गेलं तर तिथं ते ग्राफ कसा बनेल, त्याशिवाय गणित कसं सुटेल, राईट. तर ह्या लोकांची अशी मेंटॅलिटी असते. तुम्हाला आणखी समजा अजून एक उदाहरण घ्या. तुम्हाला हे माहिती आहे का, व्हॅक्यूम, हवारहित असतात ना. हवारहित कुठलंच ठिकाण आहे? ठीक आहे, चला व्हॅक्यूम बनवायचं असतं आपल्याला. कधी कधी व्हॅक्यूम बनवतो आपण. समजा एकदा ग्लास आहे पाण्याचा, त्या पाण्याच्या ग्लासमधनं आपण पाणी फेकून दिलं, चला आता व्हॅक्यूम तयार करायचं आहे, आणि ग्लासला तुम्ही उपडा केला, म्हणजे आता राहिली हवा, त्याच्यामध्ये हवा पण काढायला लागेल ना. व्हॅक्यूम म्हणजे काहीच नाही त्याच्यामध्ये. मग आता हवा पण तुम्ही काढली कशी तरी, म्हणजे किती, म्हणजे विचार करा किती कठीण आहे त्याला, किती एकदम परफेक्ट त्याला हे लावायला लागेल झाकण, की बारीक सुद्धा हवा नाही गेली पाहिजे. तर एक्झॅक्टली सिमिलर आपली स्थिती आपण बनवायचा प्रयत्न करतो निर्विशेष मध्ये, की आपल्या चित्तामध्ये मला काय करायचं आहे, व्हॅक्यूम बनवायचं आहे. आपल्या कॉन्शियसनेस मध्ये मला काय करायचं आहे, व्हॅक्यूम क्रिएट करायचं आहे. म्हणजे नो थॉट्स. सी, तुम्ही याला अनालिसिस करा, या दोन साईडला. ग्लास पाण्याचा, पाणी फेकून दिलं, हवा फेकून दिली, मध्ये काहीच राहिलं नाही. कठीण आहे ना तसं बनवणं. तसंच आपलं चित्त जे आहे, आपल्या चित्तामध्ये आपण म्हणायचं की नाही आता एक पण थॉट आला नाही पाहिजे, निगेटिव्ह तर आलाच नाही पाहिजे, पॉझिटिव्ह पण नाही आलं पाहिजे. शून्य कसं शक्य आहे? हा विचार करणे हे सुद्धा एक थॉटच आहे. सी, जे इम्पर्सनल लोक आहेत किंवा जे निरीक्षितवादी लोक आहेत ते म्हणतात की निराकार व्हा. हे निराकार व्हा म्हणणे हा सुद्धा एक थॉटच झाला ना. मग तुम्ही निराकार कसे काय झालात? निराकार बना हे तुम्ही जे म्हणताय, जसं एक कोणतरी म्हणायचं, प्रोपद कोट करायचे की ह्या जगामध्ये कोणी कोणाला गुरु स्वीकारायची गरज नाही, तुम्ही स्वतः तुमचे गुरु बना. मग प्रोपद म्हणतात की मग तो कशाला सांगतोय? कारण असं सांगून तो स्वतः गुरु बनतोय ना, राईट. समथिंग लाईक दॅट, की तुम्ही म्हणताय की निराकार व्हा, तुम्ही मग स्वतः निराकार व्हा म्हणताय तुम्ही, हे सुद्धा काय झालं, एक थॉटच झालं ना. ऍक्च्युअली यू कॅनॉट बिकम निराकार म्हणून शक्य नाही. कारण व्हॅक्यूम किती वेळ ठेवणार? ग्लासमध्ये थोडं जरी संधी भेटली, हवा जरा लगेच हवा जाऊ शकते, लगेच व्हॅक्यूम नष्ट होऊन जाईल. समथिंग लाईक दॅट. म्हणून शक्य नाही कुणा करता, जे लोक देह वदभीर अवापते, जे लोक देहधारी आहेत त्यांकरता हे शक्य नाही आहे. अजून शक्ती आहे म्हणजे घ्यायची की संपली? डिस्कशन सगळ्यांना समजतंय ना. थोडं टॉपिक थोडंसं हे आहे, म्हणजे जास्त तुम्हाला विचार करायला लावतोय इंटेलेक्च्युअली. ठीक आहे, 1-2 मिनिटाचा ब्रेक घेऊन या. नाही तर चित्तामध्ये एक होल तयार होईल, तिथनं सगळं निघून जाईल कॉन्शियसनेसमधनं, सगळं व्हॅक्यूम क्रिएट होऊन. मला वाटलं लवकर होऊन जायला, थोडं चॅप्टर आहे, 10 श्लोक तरी पटकन कव्हर होतील. पण जनरली असे टॉपिक कठीण असतात. पॉज करूया का? हां, मी करतो.